हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी एक पकोड्यांचा प्रकार तुमच्यासोबत शेअर करते. तर पालकची भाजी आपण घरी आणली की त्याच्यामध्ये कोवळी कोवळी पानं असतात. तर त्या कोवळ्या पानांपासूनच मी हे अगदी झटपट तयार होणारे पकोडे बनवलेत. तर अगदी साधी सिंपल रेसिपी आहे. संपूर्ण रेसिपीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर मी सगळ्यात आधी तर पालकची भाजी जी आहे तर ती साफ करत होते आणि त्या टाईमला अशी कोवळी कोवळी जी पानं आहेत तर ती मी देठासहित घेतलेली आहेत आणि ती आता मी स्वच्छ अशी धुवून घेणार आहे. तर आता ती पाण्यातून मी धुवून साईडला काढून ठेवणार आहे थोडीशी नितळत. आणि तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊयात पकोड्यांसाठी. तर 1 वाटी मी हे बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि त्यामध्ये घालणार आहे नंतर मी 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर, त्यानंतर अगदी पाव चमचा हळद घालायची, 1 चमचा धना जिरा पूड घातली आहे आणि चिमूटभर अगदी मी खायचा सोडा घातला आहे आणि त्यानंतर 1 चमचा बडीशोप घातलेली आहे. तर अगदी मोजकंच साहित्य त्यामध्ये घातलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर आता मी लागेल असं थोडं थोडं करत त्यामध्ये पाणी घालून ते पीठ भिजवून घेणार आहे. तर आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे पीठ आणि अगदी घट्ट पण ठेवायचं नाही आहे. अगदी मीडियममध्ये आपल्याला ते पीठ भिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली जी पालकची पानं आहेत तर ती त्यामध्ये डीप करून अगदी त्याला पातळ लेअर बसेल असा डीप करून आपल्याला ते फ्राय करायचं आहे. तर आता आपलं पीठ पण भिजवून रेडी झालं, इकडं तेल पण गरम झालं आहे. तर आता एक एक करत मी पालकचं पान पिठामध्ये बुडवून तेलामध्ये सोडणार आहे. तर बघू शकता छान असे फुगायला पण लागलेत ते पानं. तर आता एक एक करत मी ते तेलामध्ये सोडून घेणार आहे आणि तेल मी अगदी थोडंसं ठेवलं आहे, कारण पकोडे काय फार बनवायचे नाही आहेत. त्यामुळे 4 जसे त्या तेलामध्ये बसतील असे पकोडे घालून आपण ते फ्राय करून घेणार आहोत. तर आता मी आलटीपलटी करून दोन्ही बाजूने छान असे हे पकोडे फ्राय करून घेणार आहे. तर अगदी 5 मिनटात तळून होतात हे, कारण पातळ लेअर असल्यामुळे काही फार त्याला तळायला वेळ जात नाही. तर आता अशाच प्रकारे मी बाकी सगळे पकोडे तळून घेतलेत. त्यासोबत 1-2-3 हिरव्या मिरच्या आहेत त्याही तळून घेतलेल्या आहेत की तोंडी लावण्यासाठी म्हणून. पकोडे असतील तर त्यासोबत मिरच्या ह्या खूप छान लागतात. तर मी बनवलेली ही पालक पकोड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि एकदा नक्की या प्रकारे पकोडे ट्राय करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.